खानजोडे मला एक सांगा, या कार्तिकने इथं येण्यापूर्वी येण्याचं कारण तुम्हाला सांगितलं होतं? सर नाही. कार्तिक, नाही हे जे काही भांडण मिटवण्याचं काम तू करतोयस, चांगलं काम करतोयस, असंच करत राहा. बाय. रिहर्सल चालू करणार ना? गुड. बाय बाय सर. बाय बाय. हॅव अ गुड डे. किमो, थँक्यू सो मच. आपल्या मैत्रीचा मान राखलास यार. ऍक्च्युली कार्तिक, तू ना माझ्या पाया पडायला हवायस. का म्हणजे काय, मी यांच्याशी भांडलो म्हणून तुला मध्यस्थी करायचा मौका मिळाला आणि म्हणून त्यांच्या नजरेत तू हिरो झालायस. ऑलराईट, आता तू बघ, तू कीर्तनेंचा जावई नक्की बनणार. ऍक्च्युली यार. यस लॉटरी लग गई तेरे को. जशन मनाने का मौका मिल गया है क्योंकि तूने मौके पे चौका मार दिया है. मौका 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 मौका. जॉगिंग. यो डान्स. हाय उमा. हो. गायत्री कुठे? अहो तिचं प्रोजेक्टचं सबमिशन आहे ना, तर आज लवकर गेली आहे जरा कॉलेजला. आज कार्तिक भेटला होता. नवीन काय आहे त्यात, रोजच भेटतो सध्या. आज जरा नव्याने भेटला होता. म्हणजे रोज वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इम्प्रेस करतोय तर तो. हुशार आहे मुलगा. हो. नाही म्हणजे ही जाणीव कधी झाली तुम्हाला? त्यांनी काय केलं माहितीये? खानजोडे आणि माझ्यामधलं भांडण आज मिटवलं. सॉलिड आहे पोरगा. हो काय भाषा, तुम्हाला नाही सूट होत? सॉलिड काय? हा, पण कार्तिकच्या बाबतीत शोभते. मी एक सांगू, मला ना आता भीती वाटतेय. तुम्ही त्या कार्तिकच्या प्रेमात वगैरे पडलात का? नाही ग बाई, फक्त तो चांगला आहे एवढंच मला म्हणायचं होतं. अहो मग एवढा चांगला मुलगा आहे ना, तर तुमच्या मुलीचं लग्न लावून द्या. मूर्खासारखं बोलतेस तू. आपण काय वधूवर सूचक मंडळ स्थापन केलंय का? जरा चांगला मुलगा दिसला की लावलं लगेच गायत्रीचं लग्न. वेडी मी नाहीये, कार्तिकच्या प्रेमात तुम्ही वेडे झालात. काय कार्तिक, यू नो व्हॉट, आज मी खूप खुश आहे. आणि आज मला कळलं की कॉफीची मजा परफेक्ट कंपनी सोबतच असते. हा काय प्रकार आहे? ए पियू, काय डोंट बी सो नॅरो माइंडेड यार. हे बघ, एक मित्र एखाद्या मैत्रिणीसोबत बाईक वरून आला म्हणजे त्यांच्यात काहीतरी अफेअर वगैरे चालू आहे. हा विचार अगदी चुकीचा आहे. हा ऍक्च्युली थँक्स मी तुला म्हणायला पाहिजे, इतकी चांगली ट्रीट दिल्याबद्दल. प्लीज यार, थँक्स काय बोलतो. पण अनुचं बिहेवियर बघ ना. सी, काल तू आमची एवढी चांगली रिहर्सल घेतली, आम्हाला सगळ्यांना मोटिवेट केलं, सो मी तुला कॉफी ऑफर केली. अँड या, ती कॉफी मी तुझ्यासोबत एन्जॉय पण केली. नाही पियू. ओ सो ही कॉफी सगळ्यांकडून होती? ए नाही हा, फक्त माझ्याकडून. नाही नाही नाही, ही कॉफी सगळ्यांकडून होती. नाही, सो दॅट्स व्हाय थँक्यू. हाय हाय. ए हाय हॅलो. हाय कार्तिक, हाऊ आर यू? कार्तिक, काय त्या तुझ्याशी बोलताय, तिकडे काय बघतोय? शोधतोयस का कोणाला? नाही ऍक्च्युली असंच. तुमची ती चौथी कडी कुठे आहे? चौकडी मधली कोण कोण कोण? आपली लीड डान्सर कुठे आहे? ओ गायत्री. अरे तिने आज प्रोजेक्ट सबमिशन होतं ना, तिकडे गेलीये. ओ नाही, तुम्ही अभ्यास पण करता. दॅट्स व्हेरी गुड. कसं आहे ना कार्तिक, तुझं एज्युकेशन पूर्ण झालंय. हा, आणि तुझी लाईफ सेट आहे यार. करेक्ट. पण आम्हाला तर शिकलंच पाहिजे आणि जे करतोय ते नक्कीच पूर्ण केलं पाहिजे. हा, आणि पर्टिक्युलर गायत्रीच्या बाबतीत म्हणशील तर नवीन एखादी ऍक्टिव्हिटी ऍड झाली तरीही ती अभ्यासावर परिणाम होऊ देणार नाही. हा,
तिला पण आत्ताच जायचं होतं ना सबमिशनला. तिच्यासाठी बाईक आणली, अनुला कॉफी नाही नेलं बळजबरी. याला काय पोपट केला राव. कार्तिक काय स्वतःशीच बोलतोयस तू? नाही, अरे माझं तुमच्याचकडे लक्ष आहे, बोला ना. कार्तिक यांना कॉफी हाऊस मधली मजा सांग ना. तो मुलगा कसा बघत होता ना आपल्याकडे. हो आणि तो मॅनेजर त्याने किती छान कॉम्प्लिमेंट दिली आपल्याला. हो ऍक्च्युली. ए हो कार्तिक सांग ना, म्हणजे काय काय घडलं आणि ही कुठे भेटली तुला? ओके ओके सांगेन, पण आता नाही, रिहर्सलला. ओके. म्हणजे आज पण तूच रिहर्सल घेणार आहेस? मग दुसरं काही ऑप्शन आहे का? किमोने 2-3 स्टेप सांगितल्यात मला, ते आज मी तुमच्याकडनं करून घेईन. अँड जस्ट रिमेंबर वन थिंग, द शो मस्ट गो ऑन. येस कार्तिक, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आणि ऐक ना, आज डुएट प्लॅन करा आपल्या दोघांची जोडी. ओके. आपल्या दोघांची जोडी कशी दिसेल? ओके, आपण विचार करू. लेट्स टॉक अबाउट इट. ओके चला बाय, मी पळतो. पिऊ, गायत्रीला एक मेसेज दे. तिला म्हणावं आज रिहर्सलला तरी वेळ येते. मी आता ती इथे आली नाही ते मी ऍडजस्ट करेन, पण रिहर्सलला मला ती वेळ हवी आहे, कारण वेळेच्या बाबतीत मी किमोपेक्षा स्ट्रिक्ट आहे. ओके बाय बाय, अभ्यास करा आणि सगळ्यांनी. कार्तिक. अनु, काय चाललंय? कशी वागतेस? आणि कॉफी काय, बाईकवर फिरणं काय? काय पिऊ पिऊ लिसन, काल आपण एवढ्या निगेटिव्हिटी मध्ये असताना त्यांनी जो काही मॉरल सपोर्ट दिलाय सो उसका हक बनताय यार. आणि मला आवडलं त्याने जे काही केलं, सो मी त्याला ट्रीट दिली. त्यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काहीही नाहीये. इनफॅक्ट मी तर म्हणते तुम्ही त्याला ट्रीट द्यायला हवी. इतकी कर्टसी तर असायलाच हवी यार. कार्तिक गायत्रीचा बॉयफ्रेंड आहे, माहितीये ना तुला? कोण बोललं? कोणी बोलायला कशाला पाहिजे? आपलं आपल्याला कळायलाच हवं ना. ठीक आहे, मग तिने तसं सांगावं. एक काम करूया, आपण तिला जाऊन विचारूया, म्हणजे हे सगळे प्रश्नच मिटतील. सिरियसली आहे. अनु प्लीज, उगाच तिला काहीही विचारून त्रास नाही द्यायचा. कार्तिक आणि गायत्री, नो वे. आय मीन काही मॅचेस नाहीये यार. 36चा आकडा आहे त्यांचा. हा एक वेळ मैत्रेयी आणि विक्रम म्हटलं तर मी समजू शकते. अनु काय बोललीस तू? काय नाही. अनु थांब. अनु मैत्रेयी, आणि म्हणून तुला मी सांगतोय दर. हॅलो एव्हरीवन. कार्तिक, चौथी गाडी. थँक्यू पिऊ. पिऊ, तुला माहिती आहे ना, हे जग जे काय सुरळीत चाललंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. आय नो. बरं ते सोड, तू सकाळी कॉफी हाऊस बद्दल काही सांगणार होतास, सांग ना. बऱ्याच गोष्टी माहिती असतात ना तुला. आता सांग ना प्लीज. ओके, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचे. म्हणजे काल तुम्ही मला रिहर्सलसाठी जे काय साथ दिलीत त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पण सगळ्यात जास्त आभार मानायचे ते अनुचे, कारण अनु मला कॉफी प्यायला घेऊन गेली. नो डाऊट अनु, गायत्री मला जाताना म्हणाली थँक्यू, मला उशीर होतो, मी पळते. पण अनु मला कॉफी प्यायला घेऊन गेली. सो थँक्यू अनु. काय नाही, बाकीचे सगळे स्कॉलर आहेत ना, प्रोजेक्ट सबमिशन वगैरे असतं, पण कॉफी प्यायला फक्त तुलाच वेळ आहे. थँक्यू सो मच अनु. माय प्लेजर. बाय द वे, तुम्हाला माहितीये कार्तिक सॉलिड भविष्य सांगतो. दादा, जन्मतारखेवरून? नाही ग, हस्तरेषा. दीप, आणि तो जे काही वर्णन करतो ना, खरंच ऐकत राहावं असं वाटतं.
बस कर पगली, रुलाएगी क्या? ए वाव, मला माहितीच नव्हतं. कार्तिक मला पण सांग ना. पिऊ, मी सांगेन तुला पण भविष्य सांगेन, इनफॅक्ट सगळ्यांना सांगेन. पण असं सगळ्यांसमोर नको, काय नाही, सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर बोलायच्या नसतात. सो आता आपण रिहर्सल करूया, नाहीतर आपलं कॉम्पिटिशनचं भविष्य धोक्यात आहे. सो प्लीज एव्हरीवन गेट रेडी अँड लेट्स रॉक इट विथ किमो नाहीये ना, सॉरी. कम ऑन गर्ल्स, गेट रेडी. Come on, everyone ready? So, come on, take your positions. चला आता सगळ्यांनी आपापले डोळे बंद करायचं. का? कशासाठी? आता हे काय नवीन? तुम्ही ना कोणाचंच ऐकणार नाहीये. सो आता आजपासून तुम्ही तुमची रिहर्सल्स करा. मी पण चाललोय. बाय. कार्तिक, अरे सोड ना, तू दे ऑर्डर, आम्ही करतो. काय करायचंय? ऐका. सो डोळे बंद करून आपण बीट्सवर रिहर्सल करणार आहोत. ओके? कोणी चुकायचं नाहीये, एकमेकांना धडकायचं नाहीये, त्याच सगळ्या स्टेप्स ग्रेसफुली करायचं. ओके? रेडी एव्हरीवन? येस. मला तुमच्यामध्ये एनर्जी दिसत नाही. एव्हरीवन रेडी? येस. That's it. Very good. Everyone, close your eyes. Everyone, close your eyes. Okay, ready? 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 2, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3. 1, 2, 3. Hold. How are you, lovely ladies? सर थँक्यू सो मच. म्हणजे इतकं होऊन सुद्धा तुम्ही आलात, त्यामुळे खरंच थँक्यू. सर, तुम्ही नेहमीसारखं आता आम्हाला शिकवायला येणार ना? ऑफकोर्स. अगं ही काय विचारायची गोष्ट आहे का? थँक्यू सर. पण एक मिनिट, या सगळ्याचं क्रेडिट मला नाही जात. द क्रेडिट गोज टू मिस्टर कार्तिक राजहंस. No. Please, everyone say thanks to Kimo. थँक्यू सर. तुम्हाला माहिती का, या नॉटी मुलांनी आज सकाळ सकाळ काय केलं, मला फोन केला. मला म्हणाला चल ना, भेट ना मला, आपण कुठेतरी मॉर्निंग वॉकला वगैरे जाऊया. मला असं आलं की नो, आय एम नॉट कमिंग बेसिकली. पण मी पण थोडा डिप्रेस्ड होतो. म्हटलं जरा चेंज, आपण जाऊया मॉर्निंग वॉकला. अदरवाईज ना मी कधी जात नाही, मला अजिबात आवडत नाही. पण मी गेलो आणि बघतो तर काय, समोर कीर्तन आहे. मला ना शेवटपर्यंत पत्ता लागू दिला नाही याने. किमो, कधी ना कधीतरी सॉल्व्ह करायचंच होतं ना. आणि तू नव्हतास ना, तर काल सगळ्या मुलींचे चेहरे बघण्यालायक झाले होते. मला काल कळलं, तू नसशील तर या कॉलेजला ट्रॉफी मिळणं अशक्य आहे. सो म्हणालो होऊन जाऊ दे हा राम भरत मिलाप. ऑफकोर्स. सर, मग कीर्तने सॉरी म्हणाले का? त्यांनी कशाला सॉरी म्हणाला हो? आणि त्यांनी सॉरी म्हणावं म्हणून मी रागवलं नव्हतो. ऑलराईट. आणि त्यांना पटलं ना, त्यांनी असं करायला नको होतं. मग झालं तर मग तीच काहीतरी बोलतच असतो. आणि मला पण पटलं ऍक्च्युली त्यांचं. ते मला काय म्हणाले, तुम्ही शिक्षक आहात पण मी वडील आहे. तुम्ही एकदा वडील झालात ना की मग तुम्हाला कळेल, स्वतःच्या लेकराला ठेच लागली ना की मग वडिलांचं काळीच कसं धडधडतं ते. ऑलराईट. आणि मला पटलं त्यांचं. सर थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या बाबांना समजून घेतलं. थँक्यू वगैरे काही नाही. ऑलराईट. या सगळ्याचा राग ना मी तुझ्यावर काढणार आहे. एक मिनिट, मी तुला अजून टॉर्चर करणार. ऑलराईट. आणि आपली रिहर्सल अजून जास्त टफ करणार. आणि आता तुझे वडीलही मध्ये येणार नाही. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या बाबांना समजून घेतलं. थँक्यू वगैरे काही नाही. ऑलराईट. या सगळ्याचा राग ना मी तुझ्यावर काढणार आहे. एक मिनिट, मी तुला अजून टॉर्चर करणार. ऑलराईट. आणि आपली रिहर्सल अजून जास्त टफ करणार. आणि आता तुझे वडीलही मध्ये येणार नाही. येस सर, मला मान्य आहे. म्हणजे मागचे 2 दिवस माझ्यामुळेच तर वाया गेलेत.
ती हे बघ, मी परत येणारच होतो की नाही गायत्री, हा? आणि तुम्ही जेवढं मला मिस केलं तेवढंच मी पण तुम्हाला मिस केलं ना. मग झालं तर एक मिनिट, आपण इकडे गप्पा मारायला आलोय का रडत बसायला आलोय? रिहर्सल नाही करायची? हा, करायची की नाही? करायची की नाही? ट्रॉफी जिंकायची की नाही? मग ती खायची की नाही? नो सर. थँक्यू सो मच. चला चला, पोझिशन्स लवकर, आपल्याला ट्रॉफी जिंकायची, आपल्याकडे वेळ नाहीये. पटकन. ऑलराइट, 5 6 7 गो. 1 2 3 4 5 6 7 8 2 2 3 4 5 6 7 8. जेव्हा समोरासमोर आले तेव्हा मला पण खूप टेन्शन आलं होतं, बट एव्हरीथिंग वर्क व्हेरी वेल. थँक्यू सो मच. हो व्हॉट? अरे म्हणजे तू किमो सरांना परत आणलंस आणि त्यामुळे आपली सगळी टीम पण खूप खुश झाली. प्लीज 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 थँक्स म्हणून आता माझ्या इमोशन्सला हर्ट करून पोळ. अरे सॉरी. एक मिनिट, मी बोलू? कार्तिक, जर तू हे मनोमिलन घडवून आणलं नसतंस ना, तर आपल्या डान्स कॉम्पिटिशनचे 3:13 वाजले असते. ऑफ कोर्स, कॉलेज के लिए कार्तिक राजहंस कुछ भी करेगा. कॉलेजसाठी की गायत्रीसाठी? ऑब्विसली दोघांसाठी, कारण दोघेही मला तितकेच महत्वाचे. हा, तरी पण गायत्री जरा जास्तच इम्पॉर्टंट आहे नाही का? तुम्ही तुमचा आगाऊपणा बंद करा आता. एक मिनिट, आगाऊपणा काय आहे यात? म्हणजे ते जे बोलतायत ते खरंच बोलतायत, हो की नाही? तू पण सुरू झालास ना परत? नाही मी निघते. नाही, आय एम सॉरी. इट्स ओके, बट आय मस्ट से थँक्यू वन्स अगेन. आता तू हे इथेच वेळ वाया घालवणार आहेस का? चल ना, मी तुला सोडतो, मग जाता जाता थँक्यू म्हणायचं, जे काय म्हणायचं ते म्हण. म्हणजे मी तुला सोडतो ना बाईकवर घरी. नाही नको, म्हणजे थँक्यू सो मच, बट मी पिऊ बरोबर जाईल. गायत्री, सॉरी, ऍक्च्युली आज मी तुला सोडायला नाही येऊ शकत. का? आणि मी पण पियू बरोबरच जाणार आहे, त्यामुळे मीही नाही येऊ शकत. सॉरी. एक्झॅक्टली. सो मी सोडू? नाही, इट्स ओके, मी बसने जाईन. मग आज बसचं काहीतरी स्ट्राईक वगैरे होतं ना, मी असं ऐकलं होतं. हाय, चल ना, मला ऍक्च्युली तू सोडतोस का प्लीज? ऍक्च्युली मी घरी डिरेक्टली जाणार सर, आता नाटक नको करू, प्लीज 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 अरे, प्लीज प्लीज. चलो बाय गर्ल्स, चल ना. बाय एव्हरीवन. बाय सॉरी, बाय 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 बाय, टेक केअर. चल ना. अनु किती चिपकू आहे ना, नाहीतर काय. ती चिपकू आणि ह्या बाईसाहेब मंद, आणि दोघेही आपल्याच नशिबात आल्यात. मी काय केलंय आता? अगं, तू काही करतच नाहीस, हाच तर प्रॉब्लेम आहे. एक नंबरची डंबू आहेस तू. डंबो म्हणायचं नाही. आहेस तू. अगं, तू बघत बसलीस. मग मी काय करायला हवं होतं ते तुलाही माहितीये. गेली असतीस कार्तिक बरोबर तर काय बिघडलं असतं? पिऊ, मला असल्या गोष्टी आवडत नाहीत, माहितीये तुला. कम ऑन यार गायत्री, आता हे सगळं आमच्यापासून प्लीज लपवू नकोस. अगं, तुझी नजरच सांगत होती की तुला त्याच्याबरोबर जायचं होतं. मनाची तयारीही होती, पण अचानक कसलं तरी बंधन आठवलं असणार. बाबा काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, त्यांना हे नाही आवडणार. गायत्री, स्वतःच्या आवडीनिवडी जपायला शिक. हे बघ, ज्या गोष्टी तुला आवडतात त्या तुझ्या समोर आहेत, आणि तू त्यांचा स्वीकार करशील या आशेवर आहेत. त्या मिळवायला शिक, त्यांच्यावर हक्क गाजव, नाहीतर दुसरंच कोणीतरी येऊन त्या घेऊन जाईल. हो, आणि तू बस ठणठण गोपाळ करत. अरे, कसली आवड, कुठली आवडीची गोष्ट, मला नाही कळत आहे. कार्तिक,
नको त्या गोष्टी माझ्यावरती लादताय हं? गायत्री, हव्या असलेल्या गोष्टींना तू सरळ सरळ नाकारतेस. हे बघ, आत्ताच विचार कर, नाहीतर पुढे जाऊन फक्त पश्चाताप होईल. कसला पश्चाताप? म्हणजे काय बोलतेस तू? कार्तिकला नाकारल्याचा. हे बघ गायत्री, तुझ्यावर इतकं प्रेम दुसरं कोणीच करू शकत नाही. मैत्री, मला वाटतं आपण हा विषय इथेच थांबूया. हे बघ, तुलाही तो आवडतो, पण तू ते मान्य करत नाहीयेस. अरे, तो थोडा सुधारल्यामुळे मी त्याच्याशी व्यवस्थित वागतेय. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो मला आवडतो, राईट? अरे यार, किती खोटं बोलशील अजून. हे बघ, आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांग की कार्तिक तुला अजिबात आवडत नाही. या असल्या गोष्टीसाठी मला शपथ वगैरे घ्यावीशी नाही वाटत. प्लीज. ओके, मग आम्ही समजू की तो तुला आवडतो. तुम्ही ना, तुम्हाला हवं ते समजा. बाय, मी निघते. ए का? कारण तुम्हाला वेड लागलंय. डोंट वरी, तुलाही थोड्याच दिवसात त्याच्या प्रेमाचं वेड लागेल. वाट बघा.